शंभूराजे देसाई आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. राजे, 2च मिनिटं फक्त तुमची हवी आहेत. जो प्रकार घडला तुमच्याही हाताला लागलाय, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? असं राजकारण कधी पाहिलं होतं का? सांगितलं ना मी सकाळी बरं का गिरीश, आमच्या 4थ्या मजल्यावर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी जेव्हा आमचे सदस्य मतदानाला जात होते तेव्हा आमच्या 2 सदस्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये जिल्हा पोलीस दलाने त्यांना ताब्यामध्ये घेतलं. ते सदस्य आम्हाला मतदानाला जायचं आहे, माझ्याबरोबर जायचं आहे मतदानाला असं सांगत होते. पण तरीसुद्धा त्यांना मी जेव्हा घेऊन चाललो होतो तेव्हा पोलीस बळानं वापर करून माझ्याशी धक्काबुक्की केली, माझ्याशी झटापटी झाली आणि त्या सदस्यांना बळजबरीनं खोट्या गुन्ह्यामध्ये पोलीस घेऊन या ठिकाणी गेले आणि पोलिसांनी बळाचा वापर करून खोट्या गुन्ह्यामध्ये आमच्या या 2 सदस्यांना मतदानापासून रोखलेलं आहे. नक्कीच. पण आता तुमची पुढची भूमिका काय असणार? कारण आता निलंबनाची तर मागणी झालेली आहे या ठिकाणी, पण निलंबन होईल असं वाटतं? मागणी नाही, परिषदेमध्ये माननीय उपसभापतींनी निलंबनाचे आदेश पारित केलेले आहेत. त्यांनी आदेश सकाळी डायसवरनं सभागृहामध्ये जाहीर केलेले आहेत. पण याची चौकशी करणार म्हणाले ना मुख्यमंत्री. मीडियानं पाहिलं, सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं निलंबन झालंय म्हणून. त्यामुळं आमचं स्पष्ट मत आहे, आज विधान परिषद संपेपर्यंत मी सभागृहामध्ये होतो. विधान परिषद संपेपर्यंत सकाळचे जे आदेश माननीय नीलमताई गोरे उपसभापतीने दिलेले आहेत त्याच्यात कुठलाही बदल कुठल्याही दुसऱ्या पीठासीन अधिकाऱ्याने किंवा माननीय विधान परिषद सभापतींनी केलेला नाही. त्यामुळं आजचे आदेश हे सभागृह संपेपर्यंत सकाळचे आदेश आहे तसेच आहेत. जयकुमार गोरेंनी तुमच्यावर आरोप केले, ते म्हणतात की तुम्ही प्रेशर टॅक्टिक्सचा वापर त्या ठिकाणी करताय. कुठं मी प्रेशर टाकलं, कुणावर प्रेशर टाकलं, काय टाकलं दाखवा ना. माझ्या विरुद्ध एक तक्रार आहे, कुठला एव्हिडन्स आहे दाखवा. मी कुणावर प्रेशर टाकलं, कसं प्रेशर टाकलं. प्रेशर टाकण्याची सवय आम्हाला नाही, कारण लोकशाहीमध्ये बहुमत आमच्याबरोबर होतं. निवडून 37 सदस्य आलो, आमचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य नेले तरी आम्ही 33 होतो. बहुमत 33चं होतं. आम्ही 33च्या 33 लोक मताला गेलो असतो तर आमचा अध्यक्ष झाला असता. म्हणून तर आमच्या 2 सदस्यांना खोट्या गुन्ह्यात अडकून त्यांनी बळजबरीनं ताब्यात घेतलं ना. त्यामुळे उलट आणि आमच्यावरच सांगायचं आम्ही प्रेशर टाकला. आम्हाला प्रेशर टाकायची गरज नाही. नक्कीच. पण एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी हा पण निर्माण होतोय की आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी करू. उपमुख्यमंत्र्यांनी वास्तुस्थिती मांडली, त्यामुळे आम्ही आता या प्रकरणाची चौकशी करू. निष्पक्ष चौकशी होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला काय नेमकं व्हायला पाहिजे असं वाटतं, आणि जर नाही झालं तर मग पुढची भूमिका काय? नाही, आता या बाबतीत माननीय शिंदेसाहेब सभागृहामध्ये बोलले. समजा चौकशी करणार असतील तर आम्हालाही चौकशीला आमच्याशी सुद्धा चौकशी केली पाहिजे ना. आम्हाला काय अनुभव आला, कसा आला, ते सगळं त्याच्या बाबतीत येतील गोष्टी पुढं. आता पण विधान परिषद उपसभापतींनी केलेलं निलंबन हे कायद्याला, नियमाला, घटनेला, विधानसभा कामकाजाच्या नियमावलीला धरून केलेलं आहे. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.